श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कोणत्या पापामुळे स्त्री वेळेपूर्वीच विधवा होते? भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर विराजमान होते तेव्हा माता लक्ष्मीच्या मनात एक जिज्ञासा उत्पन्न झाली आणि त्यांनी भगवान श्री विष्णूंना प्रश्न विचारला. हे प्रभू, कोणत्या कारणामुळे एखादी स्त्री वेळेपूर्वी विधवा होते? असं कोणतं पाप आहे की जे एका पतिव्रता स्त्रीलाही विधवा बनवतं? स्त्री विधवा होण्याचे संकेत आधीच मिळतात का? आणि स्त्रीच्या शरीरातील कोणता असा अवयव आहे ज्यावरून हे कळतं की ती स्त्री विधवा होईल की नाही? या प्रकारचे प्रश्न विचारल्यावर भगवान विष्णू म्हणाले, हे प्रिये, तो अत्यंत योग्य प्रश्न विचारला आहेस. हे सत्य आहे की काही स्त्रियांच्या नशिबात लवकर विधवा होणं लिहिलेलं असतं, जरी ती पतिव्रता असली तरीही. परंतु एका पापामुळे स्त्री विधवा होते आणि स्त्रीच्या शरीरातील एक अवयव तिच्या विधवापणाचे संकेत देतो. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, तुला हे परम गुप्त सत्य सांगण्यापूर्वी मी तुला एक कथा सांगतो. या कथेमध्ये तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, म्हणून तू ही कथा लक्षपूर्वक ऐक. मित्रांनो, भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला एक अत्यंत सुंदर कथा सांगितली. या कथेद्वारे भगवानांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे उपदेश दिले आहेत, म्हणून तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली पाहिजे. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, एकदा मध्य प्रदेशात एक अत्यंत श्रीमंत सेठ राहत होता. त्याला 2 पुत्र आणि 3 कन्या होत्या. त्याच्या 3ही मुलींचे विवाह चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात झाले होते. परंतु शेठच्या एका कन्येला दुर्दैवाचा सामना करावा लागला. तिचा विवाह झाल्यानंतर काही वर्षातच ती विधवा झाली आणि अत्यंत दुःखात जीवन जगू लागली. त्या विधवा स्त्रीचं नाव सुकन्या होतं. सुकन्या अत्यंत सुंदर, गुणवान आणि पतिव्रता स्त्री होती. पण तिच्या नशिबात जे अशुभ लिहिलं होतं ते तिच्या आयुष्यात घडलं. सुकन्याच्या शरीरावर तिच्या विधवापणाची लक्षणं लहानपणापासून दिसत होती, पण कोणीही त्याकडे लक्ष दिलं नाही. मागील जन्मातील कर्मांमुळे ती या जन्मात विधवा व्हावं लागला. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, आता तुला सुकन्याच्या पूर्वजन्मीची कथा सांगतो. सुकन्याचा पूर्वजन्म एका ब्राह्मणाच्या घरात झाला होता. तिचं नाव कलावती होते. तो ब्राह्मण राजाला अत्यंत प्रिय होता, त्यामुळे त्याचं घर धनधान्यानं परिपूर्ण होते. पण तो ब्राह्मण गर्विष्ठ झाला होता. कलावती अत्यंत सुंदर होती आणि वडिलांच्या लाडामुळे ती बिघडलेली होती. तिला आपल्या सौंदर्याचा प्रचंड अहंकार होता. कलावती मोठी झाल्यावर तिच्या वडिलांनी एक अट घातली. जो कुणी कलावतीशी विवाह करेल त्यानं घर जावई बनावं. एके दिवशी एक अत्यंत सुंदर ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी तिच्या घरी आला. कलावती त्याच्यावर मोहित झाली आणि त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसातच तिचं खरं स्वरूप समोर आलं. ती पतीला नोकरासारखं वागवू लागली. त्याला नावानं हाक मारू लागली. स्वतः पतीची सेवा करण्याऐवजी पतीकडून पाय दाबून घेऊ लागली. ती पतीच्या आधी जेवू लागली. कोणत्याही धार्मिक कार्यात त्याच्यासोबत बसत नव्हती. पती खूप दुःखी झाला. त्यानं तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकत नव्हती. शेवटी तो पती घर सोडून वनात जाऊन तपश्चर्या करू लागला. कलावतीला याचं काहीही दुःख वाटलं नाही. पण काही काळानंतर तिच्या वडिलांवर चोरीचा आरोप झाला आणि त्यांना कारागृहात टाकलं गेलं. संपूर्ण संपत्ती गेली. कलावती आणि तिची आई दुसऱ्याच्या घरी काम करू लागल्या. नंतर कलावतीला एकटेपणा जाणवू लागला आणि ती पतीला शोधायला वनात गेली. पण तिथे एका सिंहानं तिच्यावर हल्ला केला आणि तिचा मृत्यू झाला. यमराजांनी तिच्या कर्माचा विचार करून तिला नरकात पाठवलं. अनेक वर्ष नरकभोग भोगल्यानंतर तिला पुन्हा मनुष्य जन्म मिळाला, सुकन्या म्हणून. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, जो स्त्री पतीचा अपमान करते, त्याला नावानं हाक मारते आणि पतीच्या आधी जेवते, ती स्त्री नक्कीच वेळेपूर्वी विधवा होते. परंतु विष्णूंनी एक मोठं सत्य सांगितलं की सर्व विधवा स्त्रिया पापी असतात असं अजिबात नाही. कित्येकदा ही जीवनाची परीक्षा असते. संदेश एवढाच आहे की नात्यांचा अपमान करू नका. पैसा आणि सौंदर्य कायम टिकत नाही, पण संस्कार साथ देतात. जर मनात नम्रता असेल तर कर्म बदलता येतं. प्रार्थना आणि सद्वर्तन यामुळे नियतीही मऊ पडते. शेवटी या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की कोणालाही कमी लेखू नका. पती पत्नीचं नातं समजुतीवर, प्रेमावर आणि परस्पर आदरावर चालतं. चांगले कर्म करा, नम्र राहा आणि नाती जपा. व्हिडिओ कसा वाटला
आम्हाला नक्कीच कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या जवळच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. सोबत तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सांगायला विसरू नका. तुमची भक्ती सर्वात जास्त कोणत्या देवावर आहे, कोणत्या देवाला तुम्ही मानता ते कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण.